अशाच प्रकारे पेरणाऱ्याच्या दृष्टांताचे स्पष्टीकरण व निधनाचा दृष्टांत आणि शेवटी आम्ही पाहिलं मोहरीचा दाना व खमीर यांचा दृष्टांत, ठेव व मोती जाळे यांचा दृष्टांत, निधनाच्या दृष्टांताचे स्पष्टीकरण. तर या ठिकाणी आम्ही काल या ठिकाणी होतो की स्वर्गाचं राज्य समुद्रात टाकलेल्या एखाद्या जाळ्यात सर्व प्रकारचे जीव एकत्र सापडतात त्यासारखं आहे. स्वर्गाचं राज्य चांगल्या मोत्याचा शोध करण्यासारखं आहे, व्यापाऱ्यासारखं आहे. त्याचप्रमाणे स्वर्गाचं राज्य शेतात लपवलेल्या ठेवीसारखं देखील आहे. आणि पुढे पाहिलं तर आहे, पण ते भरल्यावर माणसाने ते किनाऱ्याकडे ओढलं आणि बसून जे चांगले ते भांड्यात जमा केले, वाईट ते फेकून दिले. तसे युगाच्या समाप्तीस होईल. देवदूत येऊन नीतिमानास दृष्टांतापासून वेगळे करतील आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील, तेथे रडणे व दात खाणे चालेल. पुढे तो लिहित आहे 91व्या क्रमांकाच्या वचनामध्ये, तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या काय? प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना म्हणत आहे, विशेष करून विश्वासणाऱ्या भाऊ बहीण आई वडील हे जे नीट व्हायला आले होते ना, त्यांना तर समजल्याच नव्हत्या, पण जे शिष्य बनले होते ना, शिष्य प्रभूच्या जवळ, त्यांना देखील हे समजलं नाही. आणि मग त्यांनी रिक्वेस्ट केली, त्यांनी विनंती केली आणि प्रभू येशूला म्हटले की या दृष्टांताचं स्पष्टीकरण समजून सांगा. हा दृष्टांत काय हे आम्हाला समजून सांगा. हे तुम्ही जे बोलताय दाखल्यामध्ये, कोड्यामध्ये, दृष्टांतामध्ये, दर्शनामध्ये, पूर्वसंकेतामध्ये, योजनेनुसार, परंतु हे आम्हाला समजत नाही. तर प्रभू येशू ख्रिस्त या गोष्टी त्यांना समजून सांगत असताना शेवटाला तो त्यांना एक प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नामध्ये तो म्हणत आहे की तुम्हाला ह्या सर्व गोष्टी समजल्या काय? आज माझाही तोच प्रश्न तुम्हाला आहे. तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या काय? आतापर्यंत तुम्हाला त्या समजून सांगितल्या काय? असे याजक साहेब किंवा असे मिनिस्ट्रीमधून तुम्हाला स्वर्गाच्या राज्याविषयी सांगण्यात आलं का? आणि जर आलं असले तर तुम्हाला ते समजलंय का? जर समजलं असेल तर निश्चित अर्थाने तुमचा आणि माझा प्रवास तर स्वर्गाच्या राज्याच्या वाटेकडे असेल. पण ज्या अर्थी आम्ही आजही जगाच्या त्या घाणीमध्ये आहोत, ज्या अर्थी आजही आम्ही त्या दुष्टाच्या बेड्यात आहोत, आजही आम्ही जगाच्या खेलीखुशालीमध्ये आहोत, आजही जरी आम्ही जगातलं राज्यच मिळवण्याचा जरी नेटाने प्रयत्न करत आहोत, तर याचा अर्थ निश्चित आहे की तुम्हाला स्वर्गाच्या राज्याविषयी काही एक समजलं नाही आणि स्वर्गाच्या राज्याविषयी तुम्हाला काही समजूनही सांगितलं नाही. कदाचित एखाद्या देवाच्या अभिषिक्ताने सांगितलं असेल, परंतु तुमची समजून घेण्याची ती कॅपॅसिटी नसेल. कारण बऱ्याच गोष्टी अशा असतात की आत्म्याची भाषा आत्म्याला समजती, जगाची भाषा जगाला समजते. आणि आज लोक आत्मिक कमी आहेत आणि जगिक जादा आहेत. आणि म्हणून बऱ्याच अंशी काही वेळेस तुम्हाला ह्या गोष्टी शिकून सुद्धा तुमच्या त्या लक्षात येत नाही किंवा त्या समजत नाही. तशीच घटना प्रभू येशूच्या शिष्याबरोबर घडली. आता तुम्हाला ते समजलं नाही, त्याच्यात काय विलय विशेष? स्वतः जिवंत प्रभू येशू ख्रिस्ताच्या मानव देहाने आला, त्या टायमिंगला जे जिवंत त्याचे शिष्य होते त्या शिष्यांनाच समजलं नाही. त्यांनी कितीतरी मिराकल बघितले, कितीतरी गोष्टी बघितल्या, चिन्ह दाखवण्याबाबत येशूला विनंती केली. आणि मग परमेश्वर त्या ठिकाणी चिन्ह आणि चमत्कार करीत असतानाच देवाच्या राज्याची घोषणा करत होता. आणि म्हणून प्रत्येक याजक साहेबांना माझे हात जोडून नम्र विनंती आहे की तुमची हिलिंग मिनिस्ट्री चालू राहू द्या, काही प्रॉब्लेम नाही. कारण जिथं देव परमेश्वर आहे तिथं हिलिंग आहे, पॉवर आहे, सामर्थ्य आहे, साक्ष आहे, बदल आहे, चमत्कार आहे. परंतु याचा अर्थ तुमचं तारण झालं असं नाहीये. चमत्कार झाला म्हणजे तुम्ही डायरेक्ट स्वर्गाच्या राज्यात गेले असंही नाही. तुमच्या जीवनात साक्ष झाली म्हणजे स्वर्गाच्या राज्याचे वारीस झाले असंही नाही. म्हणून या स्वर्गाच्या राज्याविषयीचं रहस्य, योजना, पूर्वसंकेत, प्रगटीकरण, दर्शन, दृष्टांत, भविष्यवाणी, रेव्हलेशन आम्ही समजून घेणं खूप महत्वाचं आहे. हे शिष्यांना समजलं नव्हतं, म्हणून त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला विचारलं आणि प्रभू येशू ख्रिस्ताने याचं उत्तर त्यांना दिलं. परंतु त्यांना 51व्या क्रमांकाच्या प्रश्नामध्ये विचारत आहे उत्तर, तुम्हाला ह्या सर्व गोष्टी समजल्या काय? ते त्याला म्हणाले हो. मग आज माझा प्रश्न आहे, जे जेवढे जेवढे प्रभू येशूचे शिष्य झाले ते झालेले जाऊ द्या, पण आता सध्या जेवढे जेवढे जिवंत प्रभू येशूचे शिष्य आहेत ना, विश्वासणारे आहेत ना, लेकरं आहेत ना, आबा बाबा म्हणणारे अधिकार मिळालेले आहेत ना,
पुत्र आणि कन्या आहेत ना, देवाचे याजक वर्ग आहेत ना, द प्रोफेट, द पिक्चर, द टीचर, काय ते अपोस्टल, काय काय पोस्ट घेतली आहे. तुम्हाला देवाचं राज्य समजलंय का? नसलं समजलं तर पुन्हा एक वार मतई कृषी वर्तमान तुम्ही पहा. आत्म्याने परमेश्वराला त्याची विनंती करा की प्रभू हे आम्हाला समजलं नाही. परमेश्वर कदाचित तुम्हाला त्या सर्व गोष्टी सांगेल. आता या ठिकाणी आम्ही जो दाखला बघत आहोत तो म्हणत आहे की नंतर तो लोक समुदायास निरोप देऊन घरात गेला तेव्हा त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, शेतातल्या निधनाच्या दाखल्याची आम्हाला फोड करून सांगा. मग तो म्हणतो की त्याने उत्तर दिले की चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने या जगामध्ये उत्तमातलं उत्तम स्वर्गीय भांडारातलं चांगल्या प्रकारचं बी पेरलेलं आहे. शेत हे जग आहे, हे जे जग आहे हे एक प्रकारचं शेत आहे. आणि या चांगले बी हे राज्याचे पुत्र आहेत. निधन हे त्या दुष्टांचे पुत्र आहेत. ते पेरणारा वैरी हा सैतान आहे. कापणी ही युगाची समाप्ती आहे आणि कापणारे हे देवदूत आहेत. तर ज्या वेळेस परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला या भूतलावर पाठवलं म्हणजे जगात पाठवलं. आणि जग काय आहे? शेत आहे. या शेतामध्ये म्हणजे स्वतः प्रभू येशू ख्रिस्त शेत बनून आला. रेव्हलेशन आहे का? स्वतः. आणि याच्यामधून चांगलं बी परमेश्वर यहोवा आणि त्याच्यामध्ये टाकलेलं होतं. आत्मा, पवित्र आत्मा. मग त्या ठिकाणी तो राज्याची सुवार्ता सांगत गेला, जगातली नाही. पण त्यासाठी त्याला त्रास, संकट, समस्या, वेगवेगळ्या प्रकारच्या निंदा, नालस्त्या, लोकांची चीथू, अपमान, गरिबी, सर्व प्रकारचं सर्वसाधारण जीवन जगण्याची पाळी आली. असं नाही उगाच तो म्हणतो आहे मी खरा द्राक्षवेल आहे. या मातीत, या जगात, या शेतात उगवलेला द्राक्षवेल तो आहे. तुम्हाला काय वाटतं? त्या द्राक्षवेलाच्या फांद्या छाटाव्या लागतात. आता तुम्ही द्राक्षवेल आहात, तुमच्या फांद्या छाटल्या जातात कारण तुमच्यामध्ये फळ येत नाही. आम्ही जेव्हा पाहतो की तो म्हणतो स्वर्गाचं राज्य शेतात लपवलेलं सारखं ठेवाय. आता शेत म्हणजे काय? शेत म्हणजे जग आहे आणि जगामध्ये स्वर्गाचं राज्य लपवलेलं होतं. आणि ते स्वर्गाचं राज्य स्वर्गाच्या राज्यातून या भूतलावर प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वरूपात आलं. त्याला लोकांनी ओळखलं नाही, त्याला मान सन्मान आदर दिला नाही, त्याचं म्हणणं ऐकलं नाही आणि त्याला विकतही घेतलं नाही. उलट तुम्हाला आणि मला त्याने विकत घेतलं. या ठिकाणी तो लिहित आहे की स्वर्गाचं राज्य शेतात लपवलेल्या ठेवीसारखं आहे. तो कोणा एका मनुष्याला सापडली आणि त्याने ते लपवून ठेवली आणि मग आनंदाच्या भरात तो जातो आणि आपलं सर्वस्व विकतो व शेत विकत घेतो. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने सर्वस्व विकलं आणि हे शेत म्हणजे हे जग विकत घेतलं. त्याला बसलेल्या फटक्याने संपूर्ण मानव जातीला आरोग्य मिळालं. त्याच्या प्रत्येक रक्ताच्या सांडलेल्या थेंबातून परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या तुमच्या आणि माझ्यासाठी समर्पित केलेल्या रक्तातून तुम्हाला आणि मला आणि संपूर्ण जगाला पापाची क्षमा मिळाली. सर्वस्व विकलं त्यांनी. सर्वस्व काय विकलं? स्वर्गाचं राज्य सोडून आला. आयुष, आराम, खेळी, खुशाली, आरामदायी जीवन सोडलं आणि या जगामध्ये आला. आणि या जगामध्ये येऊन त्यांनी सर्व गोष्टीचा त्याग केला. अहो, स्वर्गाच्या राज्यात केलं तर केलं, जगात आल्यावरही केला. त्याचा जन्म तो राजांचा राजा असून एक साध्या गाईच्या गव्हाणीमध्ये, एका गोठ्यामध्ये, एका गरीब परिवारामध्ये, सुतार काम करणाऱ्या गरीब कुटुंबामध्ये झाला. राजवाड्यात नाही झाला. आणि तो पुढे चालून एवढे चिन्ह, चमत्कार, मिराकल, स्वर्गाचा राज्याविषयी संदेश, मेसेज, सुवार्ता, शुभवर्तमान आणि लोकांना प्रवचन देत असताना देखील त्याने कुठल्याही प्रकारचा बटवा आपल्या कमराला बांधला नाही. त्याचे आई बाप लय गरीब होते. आम्ही पोस्टरबाजी बघतो. तो योसेफ तिकडे रंधा मारतो, मरिया तिकडे फुकारणी जाळ फुकिती आणि येसू बापा त्याला मदत करतो. म्हणजे गरीब कुटुंब आहे का नाही? अहो, त्यांनी तर सगळ्यात मोठी ताजमहाल बांधला. त्याच्यापेक्षा मोठा महाल बांधू शकत होता प्रभू येशू. बांधला नाही, सोडून दिलं. विकलं ते, त्याच्यावर पाणी सोडून दिलं, त्याचा त्याग केला. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, देवाच्या सेवकांनो, ही एक त्यागाची प्रकार आहे. विकणं म्हणजे काय? तुमच्या नुसतं माड्यान हवेला विकण्यात काय अर्थ नाही. तुमचं स्वतःच सर्वस्वच विकावं लागेल. जो कोणी मला अनुसरून पाहतो त्याने सर्वस्वाचा त्याग करावा. म्हणजे आपला वरस्तंभ उचलून माझ्या पाठीमागे यावं.
हे रेव्होल्युशन. आम्ही काय वधस्तंभ घेऊन मागे येतो का? अहो, आम्ही दुसऱ्याच्या पाठाडीवर वधस्तंभ देतो. आम्ही आमच्या पाठीवर नाही घेत. आज आमचं वज दुसऱ्याच्या खांद्यावर. कुणाचं वज कुणाच्या खांद्यावर? आमची मीटिंग आणि लोकांना कमून तकलीफ नाही. मला सांगा, माझा उदो व्हावा, मला फेमस व्हावं, मला त्याच्यातले 1-2 लाख रुपये मिळावेत. मग मला मिळावे तर दुसऱ्याच्या खांद्यावर कशाला बंदूक देता तुम्ही? दुसऱ्याच्या खांद्यावर कशाला ओझ देता तुम्ही? तुम्हाला लय आत्मिकता आहे तर तुम्ही काबड कष्ट करा, तुमचे घरदार इका आणि ठेवा ना मीटिंग मोठाल्या. लाजा नसल्यासारख्या देवाचं शिष्य. याचा अर्थ काय? सरळ सरळ यांना देवाचं राज्य समजले. स्पष्ट शब्दात सांगणार, एकदम साध्या सुटसुटीत शब्दात, यांना देवाचं राज्य समजलं. अहो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या लय मिटिंगी झाल्या राव, लय झाल्या पाहिलीच्या 50. पण एकाही मिटिंग मध्ये दानपत्र काढताना मी कधी ऐकलं नाही. देणगी दशमोन जमा करताना कधी ऐकलं नाही. त्याची बॅनरबाजी करताना ऐकलं नाही. हा, शिष्य जायचे 2-2 गावात, दोघं जण सांगायचे पुढच्या गावात प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे. अहो, लोकांना इतकी आत्मिकता, तहानभूक होते ना. लोक रानोमाळ, पाठ, रात्रीचं अपरात्रीचं, डोंगरात काय, झाडात काय, तिथं समुद्र किनारी जवळ काय, होडीत काय, जंगलात काय, गार्डन मध्ये काय. अहो, लय ठिकाणी मिटिंग झाल्या. आमच्या पाळक साहेबाला मोठं लागत स्टेज, मोठा साऊंड, मोठा डीजे, आणि तो दुसऱ्याच्या जीवावर. आणि लय ताणायचंय ना तुला, मग ताण नाही एकटाच. लोकांना कशाला त्रास देता? मिटिंग झाल्यावर पण त्रास देतात, मिटिंगच्या अगोदरही त्रास देतात. अहो, हे त्रासाशिवाय दुसरं काही देतच नाही. याचा अर्थ यांना स्वर्गाचं राज्य समजलं नाही. आणि यांना स्वर्गाचं राज्य जर समजलं नाही ना, हे दुसऱ्याला काय स्वर्गाच्या राज्याविषयी सांगणार आहेत. आणि त्यांनी सांगू पण नाही, ते सांगतही नाहीत. याच्याबद्दल मी त्यांचे लय उपकार मानितो का ते सांगत नाहीत. कारण त्यांना माहिती आपण सांगून काही फरक पडणार नाही. कारण सांगायचं ठरलं तर पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल? स्वर्गाचं राज्य मिळवावं लागेल. आणि मग कसं मिळवलं हे दुसऱ्यांना कित्ता द्यावा लागेल. स्वर्गाचं राज्य सहजासहजी मिळत नाही. नुसतं गॉड ब्लेस यू देल कम प्लीज वेलकम टू हेवन, तसलं काही जमत नाही. ते लपवलेल्या ठेवीसारखे, शेतात लपवलेले. शेत म्हणजे काय? जग. जगामध्ये असं स्वर्गाचं राज्य लपलेलं आहे. आणि ते राज्य जे आहे ते परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्ताला शोधणं, त्या प्रभू येशू ख्रिस्ताला सापडणं, त्या प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेल्या पवित्र वचनाचं चिंतन म्हणून अध्ययन करून ते आत्मसात करणं म्हणजे स्वर्गाचं राज्य आम्हाला भेटणं. त्याने ज्या प्रकारे समर्पण केलं त्या प्रकारे बिलीवर्स, भाऊ बहीण, आई वडील, देवाच्या सेवकांनी समर्पण करणं म्हणजे स्वर्गाचं राज्य मिळवण्यास एक एक गोष्ट करणं. आणि ही गोष्ट करीत असताना तो म्हणत आहे की मग आनंदाच्या भरात जातो. प्रभू येशू मला भेटला, सार्वकालिक जीवन मला भेटलं, ख्रिस्त मला भेटला, स्वर्गाचं राज्य मला भेटला, असा आनंद त्याला होतो. पण तो लगेच भेटत नाही. आपलं सर्वस्व विकावं लागतं. त्याला स्वर्गाचं राज्य घ्यायला सर्वस्व विकावं लागतं, जोक नाही. आणखी तुम्हाला जर एक महत्वाची जर गोष्ट पाहिली, आम्ही दोरी काढलेली, आम्ही जर महत्वाची जर गोष्ट जर पाहिली तर त्यामध्ये आम्हाला एक गोष्ट पाहायला मिळते. की कोणी एक व्यक्ती आहे आणि तो प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो. आणि त्या टायमिंगला अशी घटना घडती, तो सांगतो तुझं असल नसल तसं तेवढं इक आणि माझ्या पाठीमागे. तो श्रीमंत असल्यामुळं काय करतो, तो काहीच इकित नाही आणि तो सरळ पुढे निघून जातो. म्हणजे आम्हाला सर्वस्व विकावं लागतं. म्हणजे याचा अर्थ असा नाही आता सर्वस्व विक म्हणजे काय विक, तुझं जमीन जुमला, प्लॉट, बँक बॅलन्स, आमचं फलन हे विकण्याबाबत नाहीये. आमच्या मनात, अंतकरणात जे जगातल्या खेळी खुशाली आहेत ना, याच्यावर पाणी सोडून देणं, गरजेपुरतेच घेणं आहे, त्यातच समाधानी राहणं. आणि या सगळ्या गोष्टी करीत असताना त्याच्यामधून जे बेनिफिट मिळतंय त्याच्यावर स्थिर राहणं. कारण स्वर्गाच्या राज्यात तशा काही गोष्टी नाही. स्वर्गाच्या राज्यात ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तो म्हणतो या भूतलावर जो कोणी माझ्यासाठी, स्वर्गाच्या राज्यासाठी जो कोणी आपला आई, आपला बाप, आपला भाऊ,
यांना सोडून देणार नाही किंवा यांच्यापेक्षा जास्त प्रीती मजवर करील त्याला खरं शिष्य होईल. आणि दुसरी गोष्ट, त्याला स्वर्गाच्या राज्यामध्ये अनेक पटीने किंवा येणाऱ्या युगामध्ये अनेक पटीने भाऊ बहिणी आणि विशेष करून स्वर्गाचं राज्य मिळेल. या जीवन जगत असताना या गोष्टीचा आम्हाला शोध घेणं, चिंतन करणं, मनन करणं, अध्ययन करणं, समजून घेणं, उमजून घेणं आणि त्यावर अंमलबजावणी करणं हे खूप लय महत्वाचं आहे. या ठिकाणी तो लिहित आहे की त्याने आपलं सर्वस्व विकलं आणि ते शेत विकत घेतलं. आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामधून जे स्वर्गाचं राज्य जे आलेलं आहे, आता पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो देहाने नाही, परंतु आता मात्र देवाचा आत्मा आमच्यामध्ये आहे. आता मात्र आम्हाला देवाचं वचन आमच्यामध्ये आहे, म्हणजे देव आमच्यामध्ये आहे, म्हणजे स्वर्गाचं राज्य आमच्यामध्ये आहे. मग हे राज्य आम्हाला झटायचंय, हे राज्य आम्हाला मिळवायचं, म्हणजे देवाचं वचन आम्हाला स्वीकारायचंय, देवाचं वचन आम्हाला आत्मसात करायचंय. देवाच्या वचनाप्रमाणे आम्हाला लगेच रेग्युलर आमचं क्रिया, कृती, आचरण, कर्म हे करायला सुरुवात करायचंय. आणि त्यासाठी आम्हाला सर्वस्व विकावं लागेल. सर्वस्व म्हणजे आमची जगातली प्रॉपर्टी. तुमची जगातली प्रॉपर्टी कितीही का, काही घेणं देणं नाही. बायबल तर स्पष्ट एका ठिकाणी सरळ सांगतोय, तुम्ही आपलं जिवंत शरीर हे कातड्याचं हाडामासाचं जिवंत शरीर जाळण्यासाठी जरी दिलं, पण तुमच्या ठाई जर प्रेम प्रीती नाही किंवा देवच नाही तर त्याचा काही एक उपयोग नाही. मग आमचं सर्वस्व काय? आमचं सर्वस्व काय? आज आम्हाला या गोष्टीचा मोह, ज्या काही निर्माण झालेले पाप, ते सगळं काही आमच्या सर्वस्वामध्ये येतात. हे सर्व पाप सोडून जो शुद्ध विवेक भावाने परमेश्वराचा धावा करील, देवाच्या वचनाकडे वळेल, मग त्याला स्वर्गाचं राज्य सापडेल. आणखीन स्वर्गाचं राज्य चांगल्या मोत्याचा शोध करणाऱ्या कोण्या एका व्यापाऱ्यासारखं आहे. आम्ही कालच्या भागामध्ये पाहिलं, एक चांगला मोती. आता चांगला मोती एकच होता, एकच आहे आणि एकच राहणार, तो म्हणजे देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त. या चांगल्या मोतीला म्हणजे देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला शोधणं, सापडणं आणि त्याला आमच्यामध्ये घेणं, त्याला शोधणं, सापडणं आणि आमच्या आतमध्ये घेणं, त्याला या ठिकाणी पुन्हा एक वार वाचूया. स्वर्गाचं राज्य चांगल्या मोत्यांचा शोध करणाऱ्या कोणा एका व्यापाऱ्यासारखं आहे. स्वर्गाचं राज्य कसं आहे? व्यापारी. आणि कुठला व्यापार? एक चांगल्या प्रकारचा उत्तमातला उत्तम मोती, जे अगणित असणार, तो अद्भुत असणार, त्याची किंमत एकदम इतकी आहे असणार का आम्हाला सर्वच काही विकावं लागेल. आणि त्याला एक अति मौल्यवान मोती आढळला, अति मौल्यवान, देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त. मग त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले आणि ते विकत घेतले. काय घेतलं? त्या व्यापाऱ्याने तो मौल्यवान मोती. तो कोण आहे? तो एकच होता, एकच आहे आणि एकच राहणार, तो प्रभू येशू ख्रिस्त. याला विकत घेतलं. आता प्रभू येशूला काही कोणी व्यक्ती विकत घेऊ शकत नाही. व्यवस्थित ऐका तुम्ही, अर्थाचा गैरअर्थ करू नका. देवाच्या वचनाला कोणी विकत घेऊ शकत नाही. विकणं म्हणजे काय तुम्हाला सांगतो मी पुन्हा एक वार. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला मोलाने विकत घेतलं. मग त्यांनी काही पैशाचा बंडल नाही मोजला, त्यांनी त्याचं सर्वस्वच अर्पण केलं. आम्हाला त्या गुलामगिरीतून, त्या खाचेतून, त्या दुष्टाच्या शक्तीमधून, त्या नरकाच्या राज्यातून, त्या पापाच्या दलदलीतून वाचवण्यासाठी त्याने स्वर्गाचं राज्य सोडलं, स्वतःचं सगळं अस्तित्व सोडलं आणि तो परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त मानव देहाने इथं आला. आणि त्याचबरोबर त्याने सर्व गोष्टी, जगातल्या प्रत्येक गोष्टीवर विजय मिळवला. मग त्यांनी मोह नाही धरला, त्यांनी माया नाही दाखवली, माया सुद्धा नाही. हो येस, माया, वरवर माया आणि उपशी निजगबाया, तसलं नाही. माया नाही, मोह नाही, जाळे नाही, जुळे नाही. तुम्हाला त्याचं उत्तम उदाहरण सांगतो. ज्यावेळेस देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त एका सभेमध्ये असताना काही शिष्य लोक आले आणि ते म्हटले, आपले आई बाप, भाऊ बहिणी
आपले नातलग बाहेर आलेले आहेत तुम्हाला भेटण्यासाठी. तर तो डायरेक्ट म्हटला तिथं माया जाळ नाही वापरलं त्यांनी. माया गेली तिकडेच जाळे होऊ द्या धुरे होऊ द्या त्यांच्यावर. प्रभू येशूने केलेलं आहे. हो, देवाच्या राज्यात मायानमोह चालत नाही. माया आमकान माया फलाना माया तमका तसलं काही नाही चलत. जो देवाच्या राज्यात, मग प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी काय म्हणत आहे, कोण माझी आई, कोण माझा भाऊ, अरे जे तुम्ही इथं बसलेल्या तुमचे देवाचं वचन ऐकत आहेत ना, हेच माझी आई, हेच माझ्या बहिणी, हेच माझे सर्वस्व, हेच माझे मित्र. आणि मग देवाचं वचन ऐकणारी, ग्रहण करणारी आणि त्याप्रमाणे अनुकरण करणाऱ्यांना देवाने, प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना आई बहिणीची उपमा दिलेली. मग स्वर्गातला प्रभू तो, त्याने जगातल्या कुठल्याच गोष्टी मोहमायात अजिबात पाडला नाही. आपल्याकडे ही सिस्टीम आहे, माया आम काय कर पास्टर, माया तम काय कर सिस्टर, माया आम काय दे त्याला मिनिस्ट्री मध्ये काहीतरी मोठं पोस्टर. हे देवाच्या राज्यात नाहीये, कारण देवाचं राज्य यांना समजलंच नाही. म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस या भूतलावर आला मानव देहाने, त्यावेळेस त्याने फक्त स्वर्गाच्या राज्याविषयी सांगितलं, जगाविषयी सांगितलं नाही. जगातल्या पापावर विजय मिळवला, जगातल्या मोहावर विजय मिळवला, जगातला मीपणा, हमपणा, गर्व, अभिमान, व्यर्थफुशरकी, लबाडकी, याची हवस त्याची हवस, याला लूट त्याला लूट, लय मोठं होय असं काही एक केलं नाही. वेळ प्रसंगी त्याला सगळं काही करता येत असतं. अहो, त्याच्याकडे पैशाचा पाऊस पडला असता, त्यांनी नाही केला. गरिबी हरिबीत राहिला, जसं असं तसं राहिला. त्यांनी त्याच्या आई बापाला किंवा घरच्यांना लय दानपात्रावर लय मोठाली प्रॉपर्टी नाही उभी करून दिली. ते शेवटपर्यंत भिकारीच राहिले. ते शेवटपर्यंत गरीबच होते. त्यांची हिस्ट्री बघा, शेवटपर्यंत गरीब होते. आमचे टुणूक टुणूक 1-2 वर्षातच लोटफोड होते. म्हणजे याचा अर्थ हे जगातलं राज्य यांनी मिळवलेलं आहे. याचा अर्थ जगातल्या राज्याची सुवार्ता हे सांगत आहे. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गातून आला आणि त्याने स्वर्गाविषयी सांगितलं. आम्ही जगातून निर्माण झालो आणि जगातच आहोत आणि जगातली सुवार्ता सांगतो. अजून आमचा आत्मिक जन्म झालेला नाही, अजून आम्हाला आध्यात्मिक प्रसूत वेदना झालेल्या नाहीत, अजून आम्हाला स्वतःला स्वर्गाचं राज्य काय हे माहिती नाही, तर इतर प्रियजनांना आम्ही काय सांगणार. देवाच्या पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने प्रथम स्वर्गाच्या राज्याविषयी सांगितलं. आणि म्हणून तो म्हणत आहे की स्वर्गाचं राज्य चांगल्या मोत्याचा शोध करणाऱ्या कोणा एका व्यापाऱ्यासारखं. त्याला एक अति मौल्यवान मोती आढळला. मग त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले आणि ते विकत घेतले. आता मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की आम्हाला काय विकत घ्यायचंय. स्वर्गाचं राज्य विकत मिळेल का, देवाचं वचन विकत मिळेल का, पवित्र आत्मा विकत मिळेल का. असाच एक महाभाग आला, तो म्हटला मी कुणाच्या डोक्यावर हात ठेवला, पेत्राला म्हटला, योहानाला म्हटला, देवाच्या शिष्यांना म्हटला, मी पवित्र आत्मा प्राप्त होऊ दे, असं माझ्यावर कृपा मिळू दे. तो म्हणला जाळ होऊ तो पैशाचा, रुपयाचा, सोन्याचा. अहो, देवाचं राज्य तू पैसे देऊन मिळू इच्छित आहेस काय. मग आम्हाला कशा प्रकारे देवाचं राज्य विकत घ्यावं लागेल. विकत घेणं म्हणजे काय. परमेश्वराने तुम्हाला आणि मला, मानव जातीला विकत घेतलं, मोलाने घेतलं, मोल दिलं. आज आम्ही स्वर्गाचं राज्य विकत घेण्यासाठी काय मोल देत आहोत. आता आमच्याकडे एकच मोल राहिलंय. ते मोल म्हणजे सत्य स्वीकार करणं, ते मोल म्हणजे आज्ञा पालन करणं, ते मोल म्हणजे पवित्र आत्म्याची संगती सहभागिता ठेवणं, ते मोल म्हणजे सत्य प्रचार करणं, ते मोल देणं म्हणजे स्वतःचा जगातला स्वार्थ सोडून देणं, ते मोल म्हणजे जगातला स्वतःचा मीपणा, अहमपणा, गर्व, अभिमान, व्यर्थफुशरकी, लबाडकी, लाभासाठी तोंडपूजापणा, निंदा, नालास्ती, जगातली खेळी कुशली, जगातलं सगळं काही सोडून देणं म्हणजे मोल देणं. हे आमच्यासाठी मोल आहे. देवाच्या पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने मोल दिलं, त्यांनी त्याचं जीवनच समर्पित केलं. आज आमचं जीवन आजही म्हणावं असं आम्ही ख्रिस्ताला समर्पित करत नाही. त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी स्वतःचं जीवन समर्पित केलं. आम्ही परमेश्वराचं राज्य मिळवण्यासाठी आमच्या स्वतःचं जीवन परमेश्वराला समर्पित केलेलं आहे काय, किंवा आम्ही समर्पित करू इच्छितो का, किंवा आम्ही समर्पित केलेलं आहे का. जर नसेल तर आम्हाला स्वर्गाचं राज्य मिळू शकणार नाही. ते पैशानी नाही, प्रेस्टेजने नाही, लय मोठी मंडळी केली म्हणजे लय पटकन स्वर्गाचं राज्य मिळवलं असंही नाही, लय प्रॉपर्टी जमा झाली म्हणून स्वर्गाच्या राज्यात डायरेक्ट एंट्री मिळाली, खुर्चीवर बसलोय प्रभू येशूच्या शेजारी, तसलंही काही नाही.
लय मिरॅकल केले, लय चिन्ह चमत्कार केले, लय तेलाच्या वाटल्या, पाण्याच्या वाटल्या ऐकल्या, लय लोकांच्या मिटिंगा ठेवल्या मोठमोठ्या, लाख लाख 2-2 लाख रुपयाच्या लोकांकडे भीक मागू मागू, आणि मग आमची लय प्रेस्ट झाली, मग आम्ही स्वर्गाच्या राज्यात पुढच्या खुर्चीवर जातो. चुकून पण होणार नाही, अजिबात होणार नाही. याची कृपया दक्षता घ्यावी सेवक लोकांनो, याची दक्षता घ्या. कारण तुम्हाला असं वाटतं लय मोठी मिटिंग ठेवलं, लय लोकांचं तारणं होतं, काय नाही, लोकांचं मरणं होतंय, मरणं. तुम्ही ज्यावेळेस मिटिंग ठेवतात ना, तर लोकांचं तारण नाही होत, मारतात. तुम्ही द्या 1000 रुपये, द्या 5000 रुपये, द्या 10,000 रुपये. काही बॉन्ड पेपर लिहून दिले का लोकांनी तुम्हाला? तुम्ही मिटिंग ठेवायच्या ना, आम्ही पैसे द्यायचे का? मला काय आमच्या अकलीत काय भुसा भरलाय का? पण लोकांच्या भरलाय, 100% भरलाय. हे बिलिव्हर्स लोकांच्या इतका भुसा भरलाय ना, जाड भुसा भरलाय, जाड रगील ज्ञानाचा भुसा भरलाय. यांना एवढं सांगू नये, हे मिटिंगला पैसे देतातच, आणि ते झाल्यावर कणत कुठत आम्हाला काय मिटिंगचं काय भेटलंच नाही. अरे भेटल मग त्यांनी मिटिंग कायसाठी लावली? मिटिंग कायसाठी लावली त्यांनी? त्याच्या वर्षभराची संधीच तो करतो तयार, आणि तसाही वर्षभर विकत मागत होतो, आणि त्याला तरी काय पुरवले येणारे लोकांचे घेतलेली. जर केवळ स्वर्गाचं राज्याचं फक्त टोपण आणि लेबल लावता की आम्ही स्वर्गाचं राज्य वाढवित आहोत मिटिंग ठेवून, नाही 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 नाही, मिटिंग ठेवून तुम्ही स्वर्गाचं राज्य वाढवित नाही, स्वर्गाच्या राज्याला काळिंबा लावतात. हे सत्य आहे. स्वर्गाच्या राज्याविषयी तुम्हाला स्वतःलाही माहित नाही, आणि तुम्ही इतरांनाही सांगत नाही. कोणती येतात लय मोठाले स्टेजवरले, कोणत्या बाहेर राज्यातले, ते काय स्वर्गातून जाऊ जाऊ आले काय अनुभव घेऊन? ते तर पक्के जाणारच नाहीत स्वर्गाच्या राज्यात. हे लोक तर अजिबात नाही जाणार. ज्यांनी मिटिंग ठेवली ते नाही जाणार, ज्यांची मिटिंग ठेवली ते नाही जाणार, आणि जे त्या मिटिंगला गेले आणि परिवर्तित नाही झाले ना, ते तर अजिबातच नाही जाणार. हा, तुम्ही मिटिंग ठेवा, सत्य प्रचार करा. तुम्ही मिटिंग ठेवा, सत्य प्रचार स्वीकारा. तुम्ही मिटिंग ठेवा आणि तो सत्य प्रचार जीवनामध्ये लागूकरण करून घ्या, आणि स्वर्गाचं राज्य मिळवा. मग प्रेस बोलवा. पण हे सांगा डोंगाला जर तुम्ही ह्या गोष्टी करीत आहात, आणि वरून देवाचं राज्य जर खराब करीत आहात, इथं विकत घेतलं. आम्ही काय करतो? आम्ही स्टॉल मांडले आता, तेलाचे स्टॉल, पाण्याचे स्टॉल, बाटल्याचे स्टॉल, रुमालाचे स्टॉल, स्कार्फचे स्टॉल, कॅलेंडरचे स्टॉल, बायबलचे स्टॉल. माझ्या माहितीप्रमाणे 40 रुपये किंमत होती या पवित्र शास्त्राची. मी घेतलं त्यावेळेस. मध्यंतरी काही काही संस्थेने दिली. आता 350, 400, 500 रुपये तरी मिळत नाही. वाढली कशी? छपाई किंमत वाढली. आणि एवढ्या दिवसात स्टॉक करून ठेवलेला तुमची, त्याचं काय करायचं? लोकांना द्यायची एवढी एवढी, आणि एवढे म्हणले ना मोठं, पैसे लागतील. हो, पैसे लागतील. स्वर्गाचं राज्य चांगल्या मोत्याचा शोध. आता चांगला मोती कोण आहे? एकच हिरा, प्रभू येशू ख्रिस्त. त्याचा शोध करणं, आणि तो एकदा का सापडला की त्याला आपलं हे जगातलं सगळ्या गोष्टी विकून टाकणं, जाऊन देऊन टाकणं. सैतानाला माझ्या घेतोय. सैतानाला काय म्हणतंय? हे माझं मीपणा, हमपणा, गर्व, अभिमान, व्यर्थ, भुषर, किल्ला बडकी, माझं पाप, माझं कुकर्म, माझा आज्ञाभंग, माझा लुथरेपणा, धर घेऊन टाक. तुला नको, मला प्रभू येशू भेटलाय, मला हे नकोय. आता मला प्रभू येशूला स्वीकारायचंय. माझं सर्वस्व मी प्रभूला देणार आहे. माझं अंतकरण मी प्रभूला देणार आहे. माझं जीवन मी प्रभूला सर्वस्व देणार आहे. सर्वस्व. त्याच्यामधला हेकेखोरपणा जाईल, सगळं त्याला देऊन टाका. ते धर म्हणायचं हे तुला, सैताना, दुष्टा, हैवान, इब्लिस, धरतोय मीपणा तुला, धरतोय आकडूपणा तुला, धर येतोय मी लय मोठा आमका बनेन, तर तिकडच बन. मला प्रभू मध्ये बनायचंय, मला प्रभूला स्वीकारायचंय. मला जिवंत देव सापडला, मला मसीहा मिळाला, मला स्वर्गाचं राज्य मिळालंय. आम्हाला तसलं काही नाही, आम्हाला हे मिळालं पाहिजे. स्वर्गाचं राज्याचं काय ते तर नंतर पाळत प्रार्थना केलं मिळतो. काही काही बिलीवर्स इतके असे भुसा भरलेली आहे, त्यांना वाटतो शेवटपर्यंत ख्रिस्ती राहिलं ना, ख्रिस्ती राहिलं का बरोबर मरायच्या टायमाला जर का पेटीत टाकलं आणि एक क्रॉस लावला, आणि जर का पाळक साहेबांनी त्याचा म्हणला की हा स्वर्गाच्या राज्यात गेला, बस आम्हाला वाटतं ओके. पास्टर विश्वास गाडक साहेबांची कमेंट आलेली आहे,
मला माल व्हा, मीटिंग ठेवून हिसाब देऊच नका. मला माल व्हा आणि मीटिंग ठेवून हिसाब देऊच नका. तुम्ही जरी नाही दिलं ना पळक साहेब हिसाब, म्हणजे आता तुम्हाला नाही म्हणत मी, पण हे जेवढे मिटिंगा लावतात ना, तुम्ही किती मिटिंगा ठेवा आणि किती जमवा आणि तुम्ही हिसाब पण नका देऊ, पण तुमचा एक खटी बिल, एक खटी हिसाब नरकाच्या राज्यात काढला जाईल. एक खटी. आणि देवाची इच्छा असावं मला तिथं कॅशियर बनवा दांडक घेऊन. असे पळू 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 हाणीन ना मी तिथं, लय हाणीन. पण आता प्रभू ते नाही करणार, ते काम देवदूताकडे देणार येतो. कारण तो म्हणतोय ना, मी काय करील, हे देवदूत कापणीच्या टाइम यांची गिळेच काप, त्यांचे मुटके कापले पाहिजे, नाक कापलं पाहिजे, कुणाचा कान कापला पाहिजे. हे मीटिंग ठेवणार यांचा नाही, आमची मीटिंग नाही ठेवणार. नाही तर ठेवा आमची. बघा मी हिशोब देतो, दोन्ही हिशोब देतो तुम्हाला, आत्मिक हिशोब देतो आणि जैविक हिशोब पण देतो. ठेवा माझी मीटिंग. ह्या गोष्टी लोकांना काही सांगायचं नाही. तो आला म्हणजे फक्त मिरॅकल करून जाणार, तो आला म्हणजे नुसतं जरा थोडस छाप करून जाणार. पैसे आमचे सर्वसाधारण लोकांची. मी आता बिलिओस माणूस आहे, मी काही फरक नाही आता सध्या. ओके, मी बिलिओस माणूस. आलेच पावत्या फाडायला, फाडा 1000ची, फाडा 2000ची, फाडा 5000ची. या गोष्टी करून स्वर्गाचं राज्य लपवित आहे. इथं स्पष्टरित्या लिहित आहे की आणखी स्वर्गाचं राज्य चांगल्या मोत्याचा शोध करण्या. मग मोती कोण आहे? मोती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आणि याचा शोध घेतल्यानंतर, हा भेटल्यानंतर, हा सापडल्यानंतर, याला जाणून घेतल्यानंतर, याचं मर्म समजल्यानंतर, याला ख्रिस्ताला परिधान अंतःकरणात केल्यानंतर आम्हाला या जगातलं सर्वस्व विकून द्यावं लागतं, सर्वस्व सोडून द्यावं लागतं, सगळ्या याच्यावर पाणी भरावं लागतं. म्हणून मी मागच्या वेळेस पण सांगितलं की पालखी सेवा ही घर जाळून पैशाचा धंदा करणारी सेवा आहे. पालखी सेवा ही लुथरी सेवा आहे. पालखी सेवा ही सगळ्यात खालच्या तळाची सेवा आहे. पालखी सेवा ही इतकी धिक्कारलेली, गरिबीतली, टेन्शन ताण दबावातली, इतकी लोकांच्या नजरेतली खराब अवस्था आहे. पण स्वर्गाच्या राज्यात नंबर 1. जगामध्ये ओरिजिनल सेवकाला कधीच मान सन्मान मिळणार नाही. ओरिजिनल सेवकाला कधीच लोक ओळखत नाहीत. ओरिजिनल प्रचार कोणीच करत नाहीत. आणि जे करतात ना, त्यांचं नाव सुद्धा कुठं फेसबुकला येत नाही. आणि बाकीच्या सेल्फी घेणारे अशी डबड्याला जाताना सेल्फी घेते. एकाने तर असं डबडा धरला इकडं, जस काही त्याच्या घरी संडास बांधलं नाही, काय चाललं होतं माळ राहणार, लगेच सेल्फी आणि लावली त्यांनी. अरे म्हणलं बाबा हे काय? सेल्फी. अरे सेल्फी. प्रभू तू तिथे गेला ना, मग प्रभू अशी तू ही सेल्फी घेईन. स्वर्गाचं राज्य मिळवण्याचा म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला मिळतील. याचा अर्थ असा नाही की आम्ही स्वर्गाचं राज्य म्हणजे जगातलं जीवन जगू नये, जगा, पण जरा थोडस व्यवस्थित परमेश्वराची इच्छेप्रमाणे. आता या लोकांनी काय केलंय, जगातलं सर्वस्व विकलं आणि ते शेत घेतलं. एकाने काय केलं, हे सर्वस्व विकलं आणि तो मोती विकत घेतला. आणि एकाने काय केलं, या ठिकाणी आणखीन एक उदाहरण सांगू इच्छितो मी. स्वर्गाचं राज्य चांगल्या मोत्याचा शोध करणाऱ्यासारखा कोणाही का व्यापाऱ्यासारखे आहेत आणि त्याला एक अति मौल्यवान मोती आढळला. मला तुम्हाला एक छोटस उदाहरण द्यायचं आहे. कोण एक मनुष्य होता आणि तो मनुष्य चालत असताना एका नदीमधून चालला आणि त्या नदीमध्ये बरेच असे गोल 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 गोटे होते, रंगी बेरंगी, एकदम असं आकर्षित, जस काही हिरे माणिक मोती असतील असे मस्त पैकी. आणि त्याला ते दिसले, त्यांनी ते बरेचसे घेतले आणि बटव्यात भरले. पण त्या व्यक्तीचा एक शौक होता, त्याला गोफण गुंडा फिरवायची खूप हवस होती. आणि मग काय केला, पुढे चालला तो, पुढे चालला. पुढे एक गंधकाचं आणि अग्नीचं सरोवर होतं. त्या ठिकाणी जे काही वस्तू पडायची ती परत काही निघत नव्हती. आणि तिथं एक झाड होतं आणि त्या झाडावर काही पक्षी होते. आणि मग याला वाटलं की हा चांगला गोल गोटा आहे, चमकतोय. आणि मग त्यांनी त्या गोफणीत घेतला आणि असा गरगर गरगर गर बिगवला आणि त्या झाडावर फेकून दिला. आणि त्या झाडावरल्या पक्षाला तो मारताना तो मजा करत होता, आनंद घेत होता, एक उल्हास त्याचं स्वतःच चाललं होतं. तो एक एक पक्षी उडत गेला, यांनी एक एक दगड मारीत गेला, एक एक तो गोलगोटा मारीत गेला. तो रंगी बिरंगी चमकणारा, हिऱ्यासारखा, मोत्यासारखा असणारा. पण त्याला काय माहिती नव्हतं, तो काही व्यापारी नव्हता, तो जोहरी नव्हता, तो सोनार नव्हता, तो एवढा काही बद्दिमाग होता, तो काही एवढा काही हुशार नव्हता, टॅलेंट नव्हता. ते त्याला दगड समजलं त्यांनी आणि आपलं चाललं होतं. शेवटी एकच राहिला. आणि एक राहिल्यानंतर
तो गोफणगुंडी त्यांनी टाकला आणि असं गरगर बिंगून तो सोडणार, तर त्याच्या अगोदर त्या झाडावरले पक्षी सगळे निघून गेलेले होते. म्हणून त्यांनी काय केलं, तो गोफणगुंड्यातून दगड काढला आणि हातात घेतला आणि आपला असा टाइमपास करीत असा झेलीत झेलीत आपल्या पुरी नाही का खडी खेळतात अशा तका तका तका, तसं तो खेळत 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 आपण जसं बॉल खेळतात तसं खेळत 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 तो पुढे चालला. तिकडून एक हिऱ्याचा माणिक मोतीचा व्यापारी तिकडून येत चालत होता आणि त्यांनी पाहिलं की तो असं दगडच्या वेळेस वरती करायचा, तर त्या व्यापारीने त्याच्याकडे पाहिलं आणि तो व्यापारी एक नंबरचा एक चाणक्य होता आणि त्याने हेरलं की हा हिरा जो आहे दुर्मिळ आहे, हा हिरा जो आहे अनमोल आहे, हा हिरा जो आहे इतक्या खूप काही पैशाचा आहे आणि आपल्याला आता ह्या माणसाकडून तो हिरा घ्यायचा आहे. मग तो पुढे आल्यानंतर म्हटला, हे तुमच्या हातातली वस्तू मला देताय का? ते म्हणलं याला काय करता तुम्ही? ते म्हणलं 200 रुपये देतो ना. त्याला नाही नाही आपल्याला नाही द्यायची. ते म्हणलं 2000 देतो. तो त्या व्यक्तीला जरा थोडस प्रश्न पडला, हा या दगडाचे 2000 कमवून केले भाऊ यांनी. ते म्हणलं नाही द्यायचा. ते म्हणलं 2 लाख देतो. मग तर या डोक्यालाच हात लावला यांनी. 2 लाख कमवून देतो. ते म्हणलं आता तर अजिबातच नाही देणार. ते म्हणलं 2 करोड देतो. तो म्हणला 2 करोड. मग याच्या डोक्यात तूप पेटली आणि हा धाय मोकलून रडायला लागला. त्याने पहिला काय केलं, तो जो हिरा तो दगड होता त्याच्या हातामधला, त्याने पहिला तो बटव्यात टाकला आणि आपल्या कमराला बांधून ठेवला आणि तोंड झोडू 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 रडायला लागला. आणि तो व्यापारी त्या ठिकाणी त्या व्यक्तीला म्हणतो, बाबा तू का रडतोस, बाबा तू का रडतोस, मी तुला लागलं तर तुझ्या म्हणण्या इतके पैसे देईल, पण तो मला दे. तो म्हटला, मला सांगा महाराज, तुम्ही ह्या दगडाची किंमत एवढी का लावली? तो म्हटला, हा एक दुर्मिळ हिरा आहे, हा दुर्मिळ एक मोती आहे, हा एक दुर्मिळ असं आहे काही एक चमकणारी एक वस्तू आहे की तिची अनमोल आहे, तिला किंमतच लावता येणार नाही आणि म्हणून ती तुझ्याकडे आहे आणि म्हणून मी तिची किंमत वाढीत वाढीत 2 करोड पर्यंत आलो आणि तुझी इच्छा असल्यास आणखीन तू मशीन तेवढी देतो. मग ह्यो आणखीन रडायला लागला. मग हा आणखीन रडायला लागल्यानंतर तो व्यापारी त्याला म्हणतो, अरे बाबा तू आता का रडतोस, तुझ्या म्हणण्या इतके मी पैसे देतो पण रडू नको. तो म्हणला, महाराज व्यापारी साहेब, मी याच्यासाठी रडत नाही, अहो असे बुचकुली भर हिरे माझ्याजवळ होते, हे बटवा माझा त्यांनी भरला होता आणि मी एक एक गोफणीत फिरून त्या गंडकाच्या आणि अग्नीच्या तिथून मला काही काढता येणार नाही अशा दलदलीमध्ये मध्ये ते टाकलेत मी आणि म्हणून मला आता रडायला येतोय की माझ्याजवळ एवढे होते मी सगळे टाकून दिलेत आणि हा एकच राहिलाय. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आईवडिलांनो, तुमचं आणि माझं जीवन असंच हिऱ्याप्रमाणे एक एक दिवस आहे. तुम्ही एक एक दिवस नरकामध्ये चाललेलात, एक एक दिवस अधोलोकाकडे चाललेलात, एक एक दिवस तुम्ही त्या अंधकारच्या सत्तेमध्ये चाललेलात, एक एक दिवस तुम्ही त्या नरकाच्या वाटेवर चाललेलात. आज तुमच्याजवळ आजचा दिवस आहे म्हणजे आज तो दुर्मिळ दिवस आहे, आज तो हिरा आहे, आज तो मोती आहे, आज तो ख्रिस्त तुमच्याजवळ आहे. आज त्या ख्रिस्ताला जर तुम्ही परिधान केलं नाही, बाकीचे दिवस जेवढे गेले ना, तारमळीत जाऊ, हरमळीत जाऊ, आजारात जाऊ, विकारात जाऊ, बंधनात जाऊ, टेन्शन मध्ये जाऊ, भांडण तंटा ईर्ष्या हेवा देवा कल जगातल्या सर्व घाणीत खुशालीत कशातही जाऊ, पण आज तुमच्याकडे तो हिरा आहे, प्रभू येशू ख्रिस्त. आज तुमच्याकडे ते स्वर्गाचं राज्य आहे. आज तुम्हाला स्वर्गाचं राज्य जर स्वीकारायचं असेल तर आजचीच वेळ आहे, अन्यथा उद्या आम्हाला सांगता येणार नाही. उद्याची खात्री कोणाला सांगता येणार नाही. खात्री उद्याची नाही, येणाऱ्या दिवसाची नाही. आज आम्हाला ख्रिस्त जर भेटला आहे, मसीहा जर भेटलेला आहे, सत्य जर भेटलेलं आहे, वचन जर भेटलेलं आहे, तर आमचं सर्वस्व म्हणजे आमचं जगातलं बाकीच्या चंबू गव्हाळाला बांधून ठेवायचं आणि केवळ ख्रिस्ताला परिधान करायचं, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला विकत घ्यायचं. विकत कसं घ्यायचं? आमचे पाप टाकून द्यायचे. आमचे पाप म्हणजे त्याला विकत घेणं बाबा हो. आता साध्या सोप्या भाषेत सांगतो, आमचं दुष्कर्म बाजूला ठेवून देणं म्हणजे थोडक्यात आम्ही विकत घेतलं भाऊ. कारण तुमचं आणि माझं पापात असताना देवाने त्याचं समर्पण करून तुम्हाला आणि मला विकत जर घेतले, तर आम्हाला स्वर्गाचं राज्य विकत घेण्यासाठी आमचं समर्पण परमेश्वरला देणं खूप गरजेचं आहे. समर्पण नाही, काय नाही, काय नाही, चाललंय उठून स्वर्गाच्या राज्यात. जमन का? नाही जमन का? तर स्वर्गाचं राज्य आम्हाला मिळवावंच लागेल. मिळवावं लागेल म्हणजे घ्यावं लागेल, म्हणजे घ्यावं लागेल म्हणजे विकत घ्यावं लागेल. आणि ते विकत घेणं म्हणजे जगातले पैसे नाही,
जगातलं सोनं नाही, जगातलं नाणं नाही, जगातलं स्टेटस नाही, जगातला मानपान नाही, तर आमचं जगातलं असणारं परमेश्वराला न आवडणारं जीवन याला सोडून देणं आणि सार्वकालिक जीवनाला परमेश्वराला सत्याला समर्पित करणं आणि प्रभू मध्ये राहणं म्हणजे स्वर्गाचं राज्य मिळवणं. त्याच्यासाठी आम्हाला स्वतःचा हेकेखोरपणा सोडूनच द्यावा लागेल. तो लिहित आहे पुढं, आणखी स्वर्गाचं राज्य समुद्रात टाकलेल्या एखाद्या जाळ्यात सर्व प्रकारचे जीव एकत्र सापडल्यासारखे. स्वर्गाचं राज्य समुद्रात टाकलेलं एखादं जाळं जे आहे ना मासे पकडायला, त्याच्यासारखं आहे. आणि सगळे जीव एकत्र सापडले, बरेच खेकडे, मासे, ते चुळबुळे, ते बोंबील, ते मुर्ह्या, ते मोठ्या डोक्याचे टवके मासे, खेकडे, वांबी, अजून साप सुप काही बरेच म्हणजे पाण्यात जेवढे काही जलचर असतील ते सगळे सापडले त्या जाळ्यात. आणि त्या भरल्यावर माणसाने ते किनाऱ्याकडे ओढलं. ते भरल्यानंतर त्याला वाटलं वा वा लय मोठे मासे लागले गड्या. त्यांनी ते किनाऱ्याकडे ओढलं आणि बसून खाली बसल्यानंतर जे चांगले ते भांड्यात जमा केले, वाईट ते फेकून दिले. आमचं जीवन असंच आहे. जे चांगलं आहे ते अंतःकरणात जमा करा, जे वाईट आहे अंतःकरणातून काढून फेकून द्या. तसं युगाच्या समाप्तीस होणार आहे. आम्हाला चांगलं ते जवळच करावं लागेल आणि वाईट ते फेकून द्यावं लागेल. जर तुम्ही वाईट फेकलं नाही ना तर प्रभू तुम्हाला वाईटातच फेकून देईन. वाईट म्हणजे काय, ते नरक, अधोलोक. मग म्हणायचं नाही तिथं कुरकुर नाही करायची, तिथं भांडी नाही घ्यायची, बसायचं. मग तिथं धुणं धुवायचंच नाही. आणि धुतलं तरी तुमचा आवाज कुणी ऐकणार नाही. आणि जरी ऐकलं तर तुम्हाला उत्तर कुणी देणार नाही. बसून व्यवस्थित निवांत. आता तुम्ही जगामध्ये आहात आणि जगामध्ये सर्व किलमिश तुमच्यामध्ये आलेली आहेत. या जाळ्यामध्ये जीवन जगत असताना, सांसारिक जीवन जगत असताना, आमचं जीवन जगत असताना, आमच्या जाळ्यामध्ये, आमच्या जवळ, आमच्या वैवाहिक जीवनात, सांसारिक जीवनात, शालेय जीवनात, आमच्या सामाजिक जीवनामध्ये सगळ्या गोष्टी आमच्या जवळ आलेल्या आहेत. आमच्याकडे सगळ्या प्रकारच्या फॅसिलिटी आलेल्या आहेत. आमच्याकडे सगळ्या प्रकारचे पाप कुकर्म आलेले आहेत. आमच्यापर्यंत सगळ्या चांगल्या गोष्टी पण आलेल्या आहेत आणि त्या जाळ्यात आहेत. तर आता परमेश्वरची इच्छा आहे की त्या जाळ्यामध्ये चांगलं पण आलं आणि वाईट पण आलं. आमच्या धार्मिक जीवनामध्ये आम्ही चांगलं पण करतो आणि वाईट पण करतो. तर आता परमेश्वरची इच्छा आहे की आम्ही चांगलं ते आमच्या भांड्यात ठेवावं, चांगलं ते आमच्या अंतःकरणात ठेवावं, चांगलं ते आमच्या मिनिस्ट्रीमध्ये ठेवावं, चांगलं ते आमच्या ग्रुपमध्ये ठेवावं, चांगलं ते आमच्या संसाराच्या जीवनात ठेवावं, चांगलं ते आमच्या आध्यात्मिक जीवनात ठेवावं, चांगलं ते आमच्या अंतःकरणात साठवून ठेवावं. आणि वाईट जेवढं आहे, देवाला न आवडणारे जेवढं आहे ते फेकून द्यावं. आम्ही त्यालाही अवटाळून धरितो. यस, काय होतंय त्याला, काय होतंय, प्रभूचं क्षमेचं सागर आहे, चट क्षमा करीन. आणि मग आपण एवढ्या दिवसाचे धार्मिक आहे, उगाच आहे का? आज तुम्ही मरेपर्यंत विश्वास राहावं लागेल आणि कृती आणि आचरण करावं लागेल. टुणूक आले, दानपत्र दशमोजून देणगी दिली म्हणजे काय झाले का तुम्ही 500? पौल साहेब तो म्हणतो 500 झाले असते तर बरं झाले असते. तुम्ही राजे झाल्यात ना, बरं झालं असं आम्ही तुमच्याबरोबर राजे झालो असतो. पण आम्हाला जगातलं राजा नाही बनायचं, राज नाही बनायचं. राज आम्हाला स्वर्गाच्या राज्यातल्या राजपुत्र आणि राजकन्या बनायचं आहे का? आम्ही बनवतो इथलंच राज. आणि मग बसतो अंधारात बसून काहीतरी खाजू. आणि मग आज तुझं तिथं नरकात. आज आलास तू, उद्या जाशील तू. का जीवा आला नरकात, आलास तू. हे आले गेले होणारच आहे. स्वर्गाचं राज्याविषयीचं रहस्य प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला माहिती असणं गरजेचं आहे. प्रत्येक बिलिव्हर्स लोकांना माहिती असणं गरजेचं आहे. प्रत्येक देवाच्या अभिषिक्ताला हे माहिती असणं गरजेचं आहे. आणि नुसतं माहिती असून नाही तर ते लोकांपर्यंत पोहोचवणंही गरजेचं आहे. आणि नुसतंच पोहोचवायचं नाही तर ते नुसतं पोहोचवायला मोकळं नाही. हे असं तडा बोलल्यावर लोक मला का दानपत्र देतील? हे तडा बोलल्यावर मला कधी दशमांश कोण पाठवून देणारी? आणि असं तडा बोलल्यावर कोण मला देणगी देणार आहे, कोण मला डोनेशन देणार आहे, कोण माझ्या गरिबीत मला मदत करणार आहे? तार पडू दे म्हणशील तसाच. लय बोलतोय, जे वरी लागत अंतकरणात लागत, पण लाजच नाही. एवढं लागूनही नीट होत नाही, एवढं लागूनही नीट होत नाही. मी काही देवाच्या सेवकाला आणि सेविकाला सलाम करतो, सॅल्यूट करतो, फेस लॉर्ड करतात, आवर्जून ते मला फोन करतात. आज देखील एक बहिणीने केला होता, 2 भावांनी पण केला होता प्रार्थना फोन. आणि त्यांनी सांगितलं की या सुंदर अशा ताडणाबद्दल थँक्यू.
बरं वाटलं. सत्य ऐकून असं मनाला समाधान वाटलं, जरा परिवर्तन वाटलं. त्यांनी 107-8 भागापासून एका मुंबईचा भाऊ आहे, त्यांनी ते पाहायला सुरुवात केली. ते 100च्या अगोदरचे ते पाहिले पण नाही, पण आमची 100 भरून गेली. पण काय काहींची ना मेमरीच बंद पडली बुवा. नुसतं ऐकायचं बस, परिवर्तन करूनच नाही घ्यायचं. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, परिवर्तन करा. परिवर्तन खूप महत्वाचं आहे, गरजेचं आहे. परिवर्तन, बदल. आणि जोपर्यंत स्वर्गाचं राज्य मिळवण्यास आम्ही झटत नाही, तोपर्यंत जगातलंही काही आम्हाला मिळत नाही. आणि जे जगातलं मिळवतात, जे म्हणतात की आम्ही प्रभूमध्ये आहोत आणि आम्हाला जगातलं मिळालं, तर 100% समजून जायचं हे नरकाचे प्युअर वाटेकरी. इथं 100 आणि 100 नंबरी हे नरकाचे वाटेकरी. कारण ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा घेण्यात आली ना, तो म्हटलं मला नमन कर, मग मी तुला हे सगळं देतो. मग या बाकीच्याही सगळ्यांनी नमन केलंय, म्हणून हे यांना मिळतंय. आम्ही एवढं प्रामाणिकपणे काम करतो, आम्ही एवढं काबड कष्ट करतो. अरे आमच्याच्यानी एक चांगली गोष्ट याय ना. अरे तुम्हाला कामधंदे नाही, काही नाही, तुम्ही नुसतं टाळूवर लोणी खातात आणि दनादना तुम्ही प्रॉपर्टी वन बनतात तरी कसं, मला हाच प्रश्न पडलाय. आम्ही काबाड कष्ट करून आमच्या जवळ काही नाही बॅलन्स, फक्त खाऊन पिऊन सुखी इथं. आणि तुम्ही काही न करता तुमचं करोडोची बॅलन्स येईल. मग याच्यावरून समजून जायचं का तुम्ही नरकात बॅलन्स सापडावं. इथं ज्यादा बॅलन्स का तिथं समजायचं आपली रवानगी, सरळ स्पष्ट शब्दात. आणि म्हणून स्वर्गाचं राज्य समुद्रात टाकलेल्या एखाद्या जाळ्यात सर्व प्रकारचे जीव एकत्र. आता आमच्यामध्ये सर्व प्रकारचे गोष्टी या एकत्र आहेत. धार्मिकता पण आहे, नामधारीपणा पण आहे, 4 पिढ्या पण आहे, थोडस वचन पण भारी वाटत, गाणे पण आवडत येत. अरे पण वचनाप्रमाणे आचरण नाही आवडत. ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी आवडतात, पण वचनाप्रमाणे आचरण करायला आवडत का? इथं नको. बाकीच्या सगळ्या गोष्टी आवडतात. नाचायला आवडत, लोळायला आवडत, टच म्हणलं पडून घ्यायला आवडतो. काही काही बाया नुसतं जातात, टच म्हणलं का पडतात, त्यांना लय भारी वाटत. काही काही चर्च मध्ये न्यायला जातो दुष्ट आत्म्याने पिडलेल्या स्त्रियांना, पुरुषांना. पाळक साहेबांनी टच केलं का ते लगेच पडायच्यात, त्यांना काहीच बरं नाही वाटत. त्या इवळाच्यात, आलडाच्यात, वाळडाच्यात. जाते ना, सोडते ना, आणि आता नाही ना येणार, त्यांना अजिबात नाही बरं वाटत. पण या दुसऱ्या ज्या भामट्या जात्यात ना, बिलीवर्स, यांना पडून घ्यायला लय मजा वाटत. हे तिथं जातात, टच केलं का लगेच पडल्या, रबा रबा रबा, खपा खपा खपा, डबा डबा डबा, आबा आबा आबा. तो पाळा पण म्हणतो प्रेज गॉड, प्रेज गॉड, प्रेज गॉड. अरे मग पवित्र आत्मा मिळाला ते पैदे कमवून आता बावळट बिवळट येते का? म्हणजे पवित्र आत्मा मिळाल्यावर नाही पडायचं, आणि दुष्ट आत्मा पळायला म्हणतो ते लोळतच जायचं. मी तर पुण्यापर्यंत लोळत येईन. आपल्याला दुष्ट आत्मा जर लागला तर पुण्यापर्यंत लोळत लोळत लोळत. नाही तर इकडे तिकडे जाईल, जिथे जिथे जेवढे लाईव्ह लाईन ना तिकडे लोळत येतो बस. औरंगाबादला पण येतो, पुण्याला येतो, मुंबईला येतो, आणखी कुठं कुठं येतं तिकडं राजुरीला येतो. म्हणजे आता तिकडं संगमनेरला पण येतो. आता ते आलेच घे. आणखीन कुठं कोण देवाचे सेवक जिथून जिथून तिकडं लोळत येतो. हे कोणतं डुप्लिकेट शिक्षण आलेलं आहे? आज अशा गोष्टी केल्याने स्वर्गाचं राज्य मिळणार नाही. हे 100% आहे की पाण्याने जन्मल्याशिवाय स्वर्गाचं राज्य पाहू शकत नाही, आणि आत्म्याने जन्म घेतल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. मग स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही म्हणून मोकार पडायचं का? पवित्र आत्मा म्हणजे काय हे लोकांना समजलं नाही. आपण मागच्या 2018ला आपण तो पवित्र आत्म्याविषयीचा असाच आपण चिंतन मनन अध्ययनाचा काही भाग घेतलेला होता. आपण टोटली फर्स्ट टू लास्ट आम्ही पवित्र आत्म्याविषयीची टोटली चिंतन मनन अध्ययन उत्पत्तीच्या ग्रंथापासून तो प्रकटीकरणाच्या ग्रंथापर्यंत घेऊन गेलो होतो. लोकांना रियालिटी अजूनही माहिती नाही, यांना सांगण्यातच आली नाही. मेन म्हणजे हा मुद्दा आहे, यांना सांगण्यात आली नाही. म्हणून स्वर्गाचं राज्य कसं आहे आम्ही या ठिकाणी पाहत आहोत. आणि मग तो म्हणत आहे की ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यावर तो म्हणत आहे की तसे युगाच्या समाप्तीस होईल, देवदूत येऊन नीतिमानांना दुष्टातून वेगळे करतील. नीतिमानातून दुष्टांना वेगळे करेल. आज जर आम्ही नीतिमान आहोत तर देवदूताची वाट नका बघू, आजच आम्ही दुष्टपण काढून टाका, आजच दुष्टपण काढू नका, आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील. कारण आमच्यामध्ये जर दुष्टपण सापडलं तर आम्हाला अग्नीची भट्टी
मग म्हणणार नाही मी, ओ प्रभूजी आम्ही 5चा राजू अल्लाट फ्रॉम अहमदनगर, मी तर कितकं चांगलं तुझं मेसेज देत होतो, अहो किती लोक कमेंट देत होते, किती लोकांचं तारण झालंय ना, दिलं ना लेक्चर. तू मला आवडणाऱ्या गोष्टी करीत नाही. जर देवाच्या दृष्टिकोनातून मै जरी सापड ना, मला तिथं रडनंदात का होईल. हा तो काही सोडणार नाही. इथं म्हणायचंच नाही मी पायकी सेवा घेईन, मी डायरेक्ट स्वर्गाच्या राज्यात. काय लायसन आहे काय? कमी जन्मलं तो माझ्या दवाखान्यात आईच्या चिठ्ठीच्या जन्म बड्डेच्या तिथं लिहिलं का स्वर्गवासी, स्वर्गात जाणार हा व्यक्ती. जाऊ द्या, मी लायसन देऊन टाकलं तुझ्या आई. जाऊ दे करून जमन. अरे आई नाही, बाप नाही, पोरगी नाही, पोरगी नाही. जर आम्ही देवाला परमेश्वरला ओळखलं नाही, जिवंतपणे जर आम्ही स्वर्गाच्या राज्याविषयी जाणून घेतलं नाही, तर मेल्यावर काय म्हणते, स्वर्गात जाऊ का नरकात जाऊ? नाही, स्वर्गात पण जाणार एक तर, आणि एक नरकात जाणारी. ते नंतर बघू, नंतर नाही, जिवंत असतानाच बघावं लागेल. आणि स्वर्गाचं राज्य आम्हाला जिवंतपणे शोधावं लागेल. आणि ही काळाची गरज आहे, कारण येणारा दिवस हा समीप आलेला आहे. येणारा दिवस हा अंताचा आहे. येणारे दिवस हे क्लेशाचे आहेत. येणारे दिवस हे युगाच्या समाप्तीचे आहेत. आणि जो देवदूतांना जी ऑर्डर आहे, जा आणि माझे निवडलेल्या नीतिमानांना एकत्र आणा आणि बाकीच्यांना त्या नरकाकडे घेऊन जा, तर तुम्हाला आणि माझी रवानगी नरकाकडे होऊ नये, एवढीच मनीची आहे. ही परमेश्वरची पण आहे, प्रभू येशूची पण आहे, पवित्र आत्म्याची आहे. आणि मी 5 राजवाला अहमदनगर माझी पण आहे. पण जबरदस्ती नाही, तुमच्या मनाने अंतकरणापासून तुम्हाला जर स्वर्गाचं राज्य झटायचं असेल, स्वर्गाच्या राज्याविषयी आपण आणखीन काही रहस्य जाणणार आहोत. जसं जसं एपिसोड पुढे जाईल, तर आपला विषयच आहे प्रकटीकरण, भविष्यवाणी, दर्शन, दृष्टांत, स्वप्न, रहस्य, पूर्वसंकेत आणि परमेश्वराच्या योजना. हे जे रहस्य आहे आज परमेश्वरने आम्हाला प्रकट केलेलं आहे. शेवटी आपला वेळ झालेला आहे. आपण एक छोटस वचन वाचणार आहोत. तो म्हणत आहे की 51व्या क्रमांकामध्ये, तुम्हाला ह्या सर्व गोष्टी समजल्या काय? ते म्हणाले, हो. आपले पण म्हणतात, या समजलं ना आम्हाला. आणि काय समजलं? ढेकळा समजलं का? काहीच नाही समजलं. समजलं तरी मिटिंग लावितो. माहिती ना मिटिंग लावून गोरगरिबाचं नुकसान होतं. माहिती ना मिटिंग लावल्यावर दानपात्र जमा नाही होत. माहिती ना कधी कधी आपल्याला स्टेजचे पैसे द्यावे लागते. आणि मग आपल्याच खायचे वांदे, मग मिटिंग ठेवायची काही गरज आहे का? नाही, दुसऱ्याच्या जीवावर मिटिंग गरज आहे का? बरं समजा मोठाले पॉम्पलेट छापल्याने एखाद्याचं बॅनर लावलं, मिटिंग फिक्स केली, लोकांनी पैसेच नाही दिले, मग तो घरी इकशील का तू? मग तू लोकांना जाऊन तकलीफ द्याशील ना. मग याचा अर्थ काय झाले? तू स्वर्गाच्या राज्याची सुवार्ता सांगतो का नरकात जायची सुवार्ता सांगतो? तेव्हा तो त्यांना म्हणाला, प्रत्येक शास्त्री जो स्वर्गाच्या राज्याचा शिष्य झाला आहे, तो आपल्या भांडारातून नव्या जुन्या गोष्टी काढणाऱ्या गृहस्थासारखा आहे. म्हणून आपण नव्या आणि जुन्या सर्व गोष्टी परमेश्वरच्या रहस्यामध्ये घेतलेल्या आहेत. नव्या पण आणि जुन्या पण. मग आम्हाला बदल कसा करायचा आहे? आमचं चुकतंय कुठं, आमचं हुकतंय कुठं, आम्ही पडतोच कुठं खाली, नेमका आमचा प्रॉब्लेम काय, नेमका आमची समस्या काय, हे आम्हाला समजून घेणं खूप महत्वाचं आहे. याला तर म्हणतात रहस्य, याला तर म्हणतात योजना, याला तर म्हणतात दृष्टांत, याला म्हणतात दर्शन, भविष्यवाणी, संकेत, प्रकटीकरण, रेव्हल्युशन. आमच्याविषयी देवाचं रेव्हल्युशन काय? आमचं देवाविषयी काय म्हण नाही. आम्हाला तर मस्त चांगलंच लागत आहे. किती वाईट असलं तरी आम्ही म्हणतो की आपलं चांगलंच व्हावा. काय तेवढं पुरतं म्हणावं लागत. आम्ही काही कोणाचं वाटोळ गुटोळ केलं नाही बरं का. प्रभू काय आमचं करणार नाही. अरे ते समजत प्रभूला कोण कोणाचं वाटोळ गुटोळ करीत आहे. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. आपला या ठिकाणी वेळ झालेला आहे, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी थांबावं लागेल. परमेश्वरच्या नावाचा गौरव करूया. पुन्हा एक वार आपण मत्तई कृष्ण वर्तमान अध्याय क्रमांक 18 आणि वचन क्रमांक 12 पासून पुढच्या लाईव्ह सेशनला भटकलेल्या मेंढराचं दृष्टांत पाहणार. या समाला आपण लाईव्ह सेशन मध्ये प्रार्थना विनंती करूया. आपल्याकडे काही प्रार्थना विनंती आहेत आणि आपण प्रार्थना करूया. आणखीन एक गरजेची गोष्ट आहे. आम्ही ज्यांच्यासाठी प्रार्थना केल्या होत्या, आमचे कॉन्ट्रॅक्टर आहेत लवांडे साहेब, आणि त्यांची आईला बीपीचा त्रास जो होता त्यांना जे ऍडमिट केलं, परमेश्वरने 2 दिवसात त्यांना उत्तम आरोग्य दिलं आणि आज त्यांचं डिस्चार्ज झालेला आहे आणि त्यांना उत्तम असं आरोग्य परमेश्वरने दिलं. त्या परमेश्वरच्या नावाला लाखो कोटी धन्यवाद. आज त्या घरी आहेत आणि त्याबद्दल उपकार स्तुतीची प्रार्थना मी त्या प्रभूचे आभार मानूया. त्याचप्रमाणे सिस्टर पायल लोखंडे, ब्रदर आतिश लोखंडे आणि त्यांचा बाळासाठी प्रार्थना करूया. भोला पी टिंबेकर या ब्रदर्ससाठी नागपूर मधून आहेत, त्यांच्या कुटुंबासाठी प्रार्थना करूया. संगमनेर
अंबरनेर मधून राजगुरू परिवार आहे, त्यांच्या परिवारासाठी, त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टीसाठी प्रार्थना करूया. त्याचप्रमाणे ब्रदर उमेश गायकवाड आहेत लोणी प्रवारामध्ये, तिथून त्यांच्यासाठी देखील, त्यांच्या परिवारासाठी देखील प्रार्थना करूया. त्यांच्या बंधूसाठी प्रार्थना करूया. त्याचप्रमाणे ब्रदर शंकर गायकवाड नाशिक मधून आहेत, त्यांच्याही कुटुंबासाठी प्रार्थना करूया. त्याचप्रमाणे आमचे बनसोडे परिवार औरंगाबाद मधून आहेत, त्यांच्या परिवारासाठी, पुण्यामधून काही परिवार आहेत, खंडागळे परिवार आहेत, इमॅन्युअल परिवार आहेत, ठाकूर परिवार आहे, त्याचप्रमाणे चांदणी परिवार आहेत, त्याचप्रमाणे आणखीन वेगवेगळ्या ठिकाणी लातूर मधून, वेगवेगळ्या जिल्ह्यातून, वेगवेगळ्या तालुक्यातून अनेक देवाचे सेवक आहेत. त्या प्रत्येकांच्या सेवेसाठी देखील प्रार्थना करूया. आपल्या वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया आणि विशेष प्रार्थना करूया, आम्ही स्वर्गाचं राज्य जाणून घ्यावं, ते मिळवण्याचा नेटाने प्रयत्न करावं आणि प्रभू मध्ये सालस मनाने जीवन जगावं. येऊया आपण आपले नेत्र बंद करूया. पवित्र थोर सेनाधीश देव बापा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमाला आणि सामर्थ्यवान आहोत आम्ही प्रार्थना करतो. प्रिय प्रभू येशू, आमच्या भारत देशासाठी, भारत देशातील सर्व राज्य, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, विरोधी पक्षनेते मान्य देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, लाईव्ह स्टेशनला जुळणारे सर्व लहानापासून थोरापर्यंत, त्याचप्रमाणे भारत देशाच्या सरहद्दीचं संरक्षण करणारे मिलिटरी फौज जवान, कमांडो, त्यांचे कुटुंबीय, सर्व शेतकरी, त्यांच्या समस्या, चिंता, काळज्या, त्याचप्रमाणे आमचे वैयक्तिक कुटुंब जे लाईव्ह स्टेशनला जुळत आहेत, वारंवार या लाईव्ह स्टेशनला सहभाग घेत आहेत, ते प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात, गावात, सिटीत, खेडेगावात ज्या ज्या ठिकाणी राहत आहेत, त्यांच्या समस्या, चिंता, काळज्या, टेन्शन, ताण, दबाव, त्यांना जे काही हवंय प्रभू येशू, आज तू त्यांना देऊन तृप्त कर. विशेष करून आम्ही स्वर्गीय राज्य मिळवण्यात झटावं, ते आम्हाला तू समजून सांगावं. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार आम्हाला चालवं, म्हणून तू विशेष सहाय्य मदत कर. ज्यांच्या समस्या, चिंता, काळजी, आजार, विकार असेल, आज या समाला तू त्यांना पूर्ण आरोग्य दे, त्यांचे बंधन जोकडं तुटल्या जाऊ दे. प्रार्थना विनंती करतो. 113 भागामध्ये तू सांभाळस, तुझे आभार आणि आभार मानत ख्रिस्त येशू, जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात छोटीशी प्रार्थना मागतो, स्वर्गीय पित्या होय, आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. Praise the Lord. Thank you. God bless you.